19व्या शतकाच्या अखेरच्या दशकामध्ये गणेशाला सार्वजनिक उत्सवाचे रूप मिळाले, त्यासाठी ग्वाल्हेरचा गणेशोत्सव अधिक कारणीभूत ठरला. 1891च्या सुमारास पुण्याचे खासगीवाले हे ग्वाल्हेरमध्ये गेले असताना तिथे होणारा सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यामध्ये होणारे कार्यक्रम जसे की व्याख्याने, भाषणे, प्रवचने, नाटके आणि मेळावे त्यांना अतिशय आवडले. हाच उपक्रम आपल्या पुण्यामध्ये सुरू व्हावा आणि त्यासाठी लोकमान्य टिळकांची मान्यता मिळावी असे त्यांना वाटू लागले. वैद्य खासगीवाले यांनी ही कल्पना त्यांचे मित्र भाऊ रंगारी आणि दगडू हलवाई यांना सांगितली. हा विषय आपण टिळकांना सांगू अशी कल्पना पुढे आली. पण आधी केले आणि मग सांगितले या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते. अर्ध्या दमडीची आपू खाल्ली की राष्ट्रोद्धाराच्या हजारो कल्पना सुचतात, मात्र त्यातली एकही कल्पना राबवणे हे अवघड असते हे लोकमान्य टिळकांनी नुकतेच सांगितले होते. म्हणून या मंडळींनी प्रथम सार्वजनिक गणपती बसवले, काही कार्यक्रम ठरवले आणि मग ते लोकमान्यांच्या भेटीला गेले. टिळकांना ही कल्पना अतिशय आवडली आणि विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण स्वतः उपस्थित राहू असे टिळकांनी सांगितले. आणि त्या दिवशी सध्याच्या नगरकर तालीम चौकापासून ते विजय टॉकीज चौकापर्यंतच्या मिरवणुकीमध्ये टिळक स्वतः उपस्थित होते. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये टिळक स्वतः सामील झाले. ही बातमी आजूबाजूच्या पेठांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दी झाली. पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी विचाराची तरुण पिढी देखील याच गणेशोत्सवामुळे पुढे आली. मिरवणुकीतून परत आल्यावर त्यांचे स्वीय सचिव धुंडोपंत विद्वांस यांना त्यांनी डेस्कवर दौत आणि टाक घेऊन बसण्यास सांगितले आणि धुंडोपंतांना म्हणाले, घ्या या आठवड्याचे संपादकीय आपले राष्ट्रीय उत्सव.